शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर चला दसऱ्याचं काम जे आहे ते रोज चालू आहे। जसं की ऊन पण आता भरपूर पडले, 2-3 दिवस झाले ऊन पडले। 2-3 दिवसामध्ये भरपूर असं कपडे वगैरे सगळे धुवून टाकलेले आहेत। फक्त जे आपल्याला आता रोजचं डेली जे कपडे लागतात 1500 तेवढे ठेवले तर, कारण आता घट बसायच्या आदल्या दिवशी ती संध्याकाळी धुवून टाकायची। आणि चला मुलाला न्यायला लावले सगळे। आज किचनचे जे आहेत मोठे डबे ते मी कालच घासलेत, तर छोटे जे आहेत प्लास्टिकचे डबे वगैरे भरण्या सगळे राहतात, जसे की काचाच्या बॉटल वगैरे। तर ऊन पडलं, उन्हामध्ये वाळलं तर त्याच्यामधलं पाणी सगळं सुकून गेलं ना, तर सामान ठेवायला एकदम चांगलं वाटतंय। तर चला म्हणजे भांडे घासून झाले तर भरपूर असे हे छोटे छोटे डबे आपण करायला तर जमा करतो, पण भरपूर डबे झाले तर आणि कोणते टाकूनही देऊ वाटत नाही। जसं की मी बाजूला काढते पण पुन्हा जाऊन स्टोर रूममधून वापस आणते। जसं की जुनी वस्तू जी आहे ती घराबाहेर जातच नाही। जसे की काही दिवसासाठी आपण त्याला बाजूला काढतो, पण पुन्हा वाजून आपल्याला त्याची गरज भासते। तर चला बघू शकता तुम्ही, इतके जे आहेत की नाही छोटे मोठे जे डबे आहेत ना, एवढे सगळे जे आहेत सगळे घासलेले आहेत आणि सगळ्यामध्येच सामान असते। कोणता डबा की असं रिकामा नसते। फ्रीजमधले सामान मी आज काढून घेतलेले, कारण ऊन भरपूर पडलं होतं आणि काय लगेच पाऊस यायला आणि पाऊस आलं की नाही की मग घरातलेच कामं करावं लागतात। आणि मेन जे काम आहे ते कपडे आणि भांडीच येतं, मग घरातले तर कामं काय नाही, लगेच पुसलं की लगेच वाळून जातात मग पंख्याचे हे ना। आणि सकाळी जे आहे झाडूवाला आला होता दारावर, तर मी घेतलेत हे 3 झाडू। असे झाडू घ्यायला दुकानामध्ये 100-120ला द्यायलेत। तर चला मी मागवलेली ही आपली मिंत्रावरून स्ट्रॉ क्रीम मागवलेली, जसं की इन्स्टंट मेकअप करला, जसं की आता नवरात्री पण जवळ यायल्यात आणि त्याच्यासाठी कोणतं फाउंडेशन वगैरे काहीही लावायची गरज नाही। हे तेवढंच लावलं ना आपल्या चेहऱ्याला पण खूप उपयोगी आहे। आणि ह्याच्यापासून काही बी चेहरा पण आपला बिलकुल असं खराब होत नाही, काय नाही, आणि चेहऱ्यावर पण ग्लो खूप छान येतो। तर ही जे आहे 450 रुपयाची एक क्रीम आहे, तर 1000 रुपयाच्या 2 क्रीम मागवल्यात मी। तर चला, आणि माझं सगळं सामान पण व्यवस्थित घासणं वगैरे झाले आणि 4 वाजता लगेच मी जसे भांडे मध्ये काढून आणले की तसंच 2:30 वाजता जे आहे ते पाऊस सुरू झाला आणि सकाळी भांडे घासले होते 10 वाजता। तर माझे भांडे पण स्वच्छ असे वाळलेले आहेत आणि सगळे जे मोठे मोठे डबेत मी सगळे लावून घेतलेले आहेत। आणि आता छोट्या छोट्या भरण्या आहेत, तेवढंच म्हणजे लावायचे राहिल्यात, कारण मला उद्या किचन जे आहे ते सगळं साफ करायचे। कारण अलमाऱ्या वगैरे सगळ्या साफ करून घेतल्या, तिथला पसारा जे आहे ते आधी सेट करून घेतला। आता चौकून घासून खळखळ त्याच्याला धुवून घ्यायचं आहे। आणि हे जे आहे तर सगळे छोट्या छोट्या काचाच्या भरण्या आहेत, त्याला एकदम जपून ठेवावं लागते, हे करावं लागते। तर हे फ्रीजची भांडी वगैरे सगळी घासली। आता उद्या घराचं फ्रीज पण धुवून घ्यायचे आणि सगळं सामान वगैरे सगळं आता ह्याच्यामध्ये लावून हे टोपल्यामध्ये ठेवणार आहे, कारण मी अलमारीमध्ये काही लावणार नाही ह्या बॉटल्स, कारण मला उद्याच्याला ती छोटी अलमारी वगैरे सगळं साफ करायचं आणि पुन्हा ह्याच्यावर पाणी पडलं की मग ते घासून उपयोग नाही, उन्हाला वाळू घालून पण उपयोग नाही। त्याच्यामुळे आता सामान भरून ह्याच्यामध्ये ठेवलं की उद्याच्याला एकदम सगळं स्वच्छ धुतलं की पटपट आपल्याला सेट करता येते। तर आज दिवसभरचं रुटीन माझं असं होतं। आणि आज जे आहे फक्त मी प्लास्टिकचे डबे वगैरे काचाचे बॉटल एवढंच काढल्या होत्या, पण त्याच्यामध्ये जे आहे ते पूर्ण दिवस गेलाय माझा। आणि आता टायमिंग व्हायली 4 वाजलेत, जसं की चहा घेतलाय मी आताच। आणि दिवसभर जे आहे छोटं मोठं काम दिसतंय, जसं की पसारा वाढवायला आपण भरपूर वाढवतो, पुन्हा ते आपल्याला टाकून पण देऊ वाटत नाही, काय नाही, त्याला साफ केल्याशिवाय ठेवू पण वाटत नाही। तर दसरा आहे तर छोट्या वाटीपासून ते मोठ्या भांड्यापासून सगळंच काढावं लागतं ना। आमच्या इथं नवरात्रीमध्ये कसं 9 दिवसाची घट आहेत आणि त्याच्यामुळं पण स्वच्छता अधिक वेगळी भरपूर करावं लागते। कटाळा करून बिलकुलही चालत नाही, कारण जेवढी साफसफाई केली तेवढंच आपल्याला चांगलं असते। कोणाला दाखवण्यासाठी करण्यासाठी आपण करीत नाहीत, आपल्या घरामध्ये केलं तर आपल्यासाठी चांगलं असतं, आपल्या संसारासाठी चांगलं असते। आणि देवाचं कसं नियमानं केलं तरच चांगलं असते, नाही तर कसंही कारण कसंही ठेवा, त्याच्यापासून तुम्हाला काहीच लाभ भेटत नाही। तर चला माझं दसऱ्याची साफसफाई तशी चालू आहे। आणि आता ऊन होतं 2 दिवस, तर माझे सगळे कामं जे आहेत झालेलीच आहेत, आता फक्त माझं किचन साफ करायचं राहिले। तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ, काय नाही, तुमच्या